ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले। ते 86 वर्षांचे होते। डॉक्टर नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात बनारस हिंदू विद्यापीठातून झाली आणि त्यांनी पुढे केम्ब्रिज विद्यापीठातून PhD करून खगोलशास्त्रात आपले नाव कमावले। प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहे। डॉक्टर नारळीकर यांनी 1972 मध्ये परदेशातून भारतात परत आल्यावर मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत महत्त्वाच्या पदावर कार्य केले, पण त्यांचे पुण्याशी नाते अधिक घट्ट होते, जिथे त्यांनी 1988 मध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र आयुकाची स्थापना केली आणि त्यांचे संस्थापक संचालक म्हणूनही कार्य केले। या केंद्रामुळे पुणे भारताच्या खगोलशास्त्रीय व संशोधन नकाशावर एक महत्त्वाचे ठिकाण बनले। त्यांच्या वैज्ञानिक योगदानाला भारत सरकारने 1965 मध्ये पद्मभूषण आणि 2004 मध्ये पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवले। तसेच कालिंगा पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा मान वाढवला। डॉक्टर नारळीकर हे विज्ञान प्रसारक म्हणून अत्यंत प्रभावी होते। त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत आणि विज्ञान कथा, लेख आणि पुस्तके लिहिली। त्यांच्या लेखनामुळे विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आणि लोकांना विज्ञानाबद्दलची आवड निर्माण झाली। त्यांच्या निधनामुळे केवळ भारतीय विज्ञानच नव्हे तर भारतीय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रालाही मोठी हानी निर्माण झाली आहे, पण त्यांचा अमूल्य ठेवा आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील। डॉक्टर जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली।